लग्न समारंभामध्ये केली जाणारी वांग बटाट्याची भाजी बघून तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल ना. तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज हीच भाजी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला तर मग आपण वेळ न घालवता ही रेसिपी करायला सुरुवात करूयात. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील. तर सर्वात प्रथम इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत आणि 2 बटाटे घेणार आहेत. तर बटाटे आपल्याला सालासकटच यूज करायचे आहेत, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्या. आणि आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता घ्यायचा आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे. सोबतच आपल्याला आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट ही घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे सुकं खोबरं. तर छोटासा तुकडा मी खोबऱ्याचा खिसून तो मी भाजून घेतला होता आणि नंतर आपल्याला त्याची पूड करून घ्यायची आहे. तर आता आपण बटाटे कट करून घेऊयात. तर बटाटे हे मोठ्या आकारामध्ये कट करायचे आणि वांगीही मोठ्या आकारामध्ये कट करायची आहेत. तर मी एका बटाट्याचे 8 काप करत आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याचे मोठेच काप करायचे. तर आता वांगीही कट करून घेणार आहोत. तर वांग्यांचं देठ थोडंसं फार तुम्ही ठेवलं तरी चालेल, परंतु आता इथे मी वांग्यांचं पूर्ण देठ काढून टाकत आहे. आणि आपल्याला जीवर छोटे छोटे काटे आलेले असतात तेही आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आहेत. आणि याचेही आपल्याला मोठे काप करून घ्यायचे. छोटे काप अजिबात करायचे नाहीत, मोठेच ठेवायचे. तर आता मी कट करून घेते. आणि आपण ही वांगी आता पाण्यामध्ये घालून घेणार आहे, मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायची. कारण की मग तोपर्यंत आपल्याला काय होईल की सगळी प्रोसेस होईपर्यंत ती काळी पडणार नाहीत. नुसती जर तुम्ही ठेवली वांगी तर ती काळी पडतात. त्यामुळे पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि मग आपल्याला ही वांगी त्यामध्ये घालायची. आणि नंतर मी बटाटेही पाण्यामध्येच ठेवणार आहे. म्हणजे कांदा आणि बाकीचे आपले जे काही जिन्नस आहे ते भाजून होईपर्यंत आपल्याला हे दोन्ही पाण्यामध्येच ठेवून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारे मी सगळी वांगी कट करून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया. तर खूप फ्रेश अशी वांगी भेटली होती. तर आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, तेल घालून घेत आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. तर नेहमी लक्षात ठेवायचं मोहरी तडतडू द्यायची, नाहीतर मग त्याचा स्वाद येत नाही. त्यामुळे मोहरी छान तडतडू द्यायची. भरपूर सारा कढीपत्ता घातला आहे आणि लगेचच मी बारीक चिरून घेतलेला कांदाही घातलेला आहे. आता आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. छान कांदा थोडा वेळ परतला गेला पाहिजे. तर थोडा वेळ छान कांदा परतला गेल्यानंतर यामध्ये जे आपण आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, मिरची कोथिंबीरीची पेस्ट आहे ती घातलेली आहे. मिरची जास्त तिखट नव्हती, त्यामुळे इथे मी 4 मिरच्या त्यात घेतलेल्या आहेत. आपण मिरचीही वापरणार आहोत आणि कांदा लसूण मसालाही वापरणार आहोत. त्यामुळे त्या अंदाजे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर. तर छान थोडा वेळ परतून घेतलं आणि आता आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालणार आहोत. सोबतच घातलेला आहे 1.5 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला. हा माझा घरचाच कांदा लसूण मसाला आहे, तो मी घातलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता. तर छान हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. तर छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सर्वात प्रथम बटाटे घालायचे आहेत. लक्षात ठेवा की अजिबात वांगी अगोदर घालायची नाहीत, बटाटे आपल्याला अगोदर घालायचे आहेत. बटाटे छान थोडा वेळ परतवायचे आहेत आणि मगच आपण वांगी घालणार आहोत. कारण की बटाट्याने जर वांगी एकदम जर घातली तर वांगी लवकर शिजतात आणि मग ती नंतर खूपच ती मॅश होतात. त्यामुळे ती भाजी छान नाही लागत. तर व्यवस्थित आपल्याला वांगी आणि बटाटे दोन्ही व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. त्यामुळे थोडा वेळ बटाटा आपल्याला परतून घेतला. अशा प्रकारे मी झाकून ठेवलेला आहे, जेणेकरून तो थोडाफार शिजून येईल आणि मग नंतर आपण त्यामध्ये वांगी ॲड करणार आहोत. तर वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही, बटाटा शिजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे थोडा वेळ बटाटा परतून घ्यायचा, म्हणजे बटाटाही लवकर शिजेल वांग्यासोबत. तर छान सगळं मिक्स करायचं आणि एक साईडला मी गरम पाणी करत ठेवलं होतं, तर ते पाणी मी ॲड करत आहे. तर बऱ्यापैकी मी पाणी घातलं आहे, कारण बटाटा व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून. तर खूपच अप्रतिम ही भाजी होते. आता घालत आहे मी भाजलेले जे आपण खोबरं घेतलं होतं खिसलेलं, त्याचा मी पावडर करून घेतली होती. तर ते 2 चमचे पावडरही मी यामध्ये घातलेली आहे.
अगदी जास्तही घालायची नाही. हे प्रमाण व्यवस्थित होतं. आणि इथे मी अर्धा चमचा इथे मी गोडा मसाला घातलेला आहे. शेवटी आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. सगळं मिक्स करायचं आणि आता आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर झाकण लावून आपण छान त्याला शिजवून घेणार आहोत. मंद आचेवर छान त्याला शिजू द्यायचं. तर जवळजवळ 15 मिनटं झालेली आहेत आणि छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. बघू शकता कलरही आलेला आहे. तर खूपच बघूनच खायची इच्छा होते. तर खूप अप्रतिम चवीची ही भाजी होते. तुम्ही नक्की करून बघा. हवं असेल तर तुम्ही याला थोडीशी ग्रेव्ही पण ठेवू शकता, म्हणजे थोडंसं पाणीही ॲड करू शकता. तर मला अशी सुक्कीच भाजी करायची होती. तर आता वरून मी कोथिंबीर पेरणार आहे आणि छानपैकी ताट सर्व करणार आहे. तर मी ताटही सर्व केलेलं आहे. तर ही भाजी नक्की ट्राय करा. आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.